Hi everyone, welcome to the channel. Today we're going to be visiting the Cloud Forest in Gardens by the Bay, Singapore. It's a very nice place. It's also very crowded, and when we visited it there was full of dinosaurs and animatronics. सिंगापूरमध्ये गार्डन बाय द बे हे पर्यटन स्थळ अतिशय उत्कृष्ट असून हे समुद्राच्या ठिकाणी असलेले गार्डन बाय द बे हे एक प्रेक्षणीय टुरिस्ट सेंटर आहे आणि इथे जाण्यासाठी बसची तसेच टॅक्सीची व्यवस्था आहे. इथे एंट्री केल्यानंतर आपण टॅक्सी ड्रॉप जो आहे तिथून आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला मोठमोठे टॉवर्स असे दिसतात ज्यावर विविध प्रकारच्या वनस्पती वर चढवलेल्या आहेत आणि नैसर्गिकदृष्ट्या संपूर्ण वनस्पतींनी आणि झाडांनी वेलांनी वेढलेले हे टॉवर्स खूप आकर्षक दिसतात आणि त्याच्या भोवतीने कट्टे लोकांना बसण्यासाठी केलेले आहेत. इथे रोज पर्यटकांची खूप गर्दी होते आणि पर्यटकांची सर्व व्यवस्था आणि अतिशय उत्कृष्ट अशा सोयी इथे केलेल्या आहेत. इथे पर्यटकांना बसण्यासाठी बेंच आहेत, तसेच वेगवेगळ्या आकाराचे स्टोन्स ठेवलेले आहेत आणि इथे जाण्यासाठी आपल्याला साधारण $35 ते $40 आतमध्ये जाण्यासाठी तिकीट आहे. आपण समोर गेल्यानंतर आपल्याला तिकीट रूम दिसेल आणि त्या तिकीट रूममध्ये जाऊन आपण क्यूमध्ये उभारून तिकीट काढून आपण आत जायचं आहे. गार्डन बाय द बेमध्ये 3 प्रकारचे सेक्शन्स आहेत. त्यामध्ये एक क्लाउड फॉरेस्ट आहे, एक फ्लावर डोम आहे आणि तिसरं आहे ते स्काय वॉक म्हणजे 3-4 टॉवर्सना जोडलेला असा हा अधांतरी वॉक बनवलेला आहे. म्हणजे जो आपल्याला खालून बघितलं तर हा टांगलेला रस्ता असं आपल्याला वाटतं, पण तो अतिशय उत्कृष्ट आणि कलात्मक असा स्काय वॉक आहे. त्यासाठी वेगळं तिकीट काढण्याची गरज नाही, पण एकाच वेळी आपण 3 प्रकारचं तिकीट काढू शकतो. आणि आता सुरुवातीला आपण जर क्लाउड डोममध्ये किंवा क्लाउड फॉरेस्टमध्ये गेलो तर आपण तिकीट काढल्यानंतर आपल्याला तिथे आत जाण्याची व्यवस्था आहे. आणि क्लाउड फॉरेस्टमध्ये विविध प्रकारचे आर्किड तसेच कॅक्टस आणि विविध प्रकारच्या वनस्पती फॉरेस्टमध्ये असतात अशा प्रकारच्या वनस्पती, त्याचप्रमाणे इथे आर्टिफिशियल डायनासोर देखील तयार केलेले आहेत. आर्टिफिशियल इतर ॲनिमल्स देखील तयार केलेले आहेत जेणेकरून प्रेक्षकांना आकर्षित केलं जाईल. आणि अशा ह्या विविध प्रकारचे झाडाचे देखील इथे नमुने ठेवलेले आहेत, त्यामुळे लोक आकर्षित होतात. आता आपण आतमध्ये चेकिंग करून आत गेल्यानंतर सुरुवातीला ज्यावेळी आपण क्लाउड फॉरेस्टमध्ये एंट्री करतो त्यावेळेला समोर आपल्याला मोठा आर्टिफिशियल जवळजवळ 400 फूट उंचीचा आर्टिफिशियल वॉटरफॉल दिसतो आणि हा बघण्यासाठी खूप प्रेक्षक गर्दी करतात. इथे फोटो काढून घेण्यासाठी प्रेक्षकांची एकच गर्दी असते. आणि हा जो आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे तो सर्वांना खूप असा मोहित करून घेतो, आकर्षित करून घेतो. आणि हे दृश्य खरोखरच कॅमेऱ्यात टिपण्याची प्रत्येकाला इच्छा होते आणि त्याप्रमाणे इथे ह्या आर्टिफिशियल वॉटरफॉलजवळ आपण 10 ते 15 मिनटं अगदी आपला वेळ सहज घालवू शकतो. तर असा आपण समोर पाहत आहात हा आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे आणि इथे ज्युरॅसिक वर्ल्ड देखील आहे. आणि ज्युरॅसिक वर्ल्डमध्ये म्हणजे ज्युरॅसिक पार्कमध्ये ज्याप्रमाणे डायनासोर वेगळ्या प्रकारचे होते तसे इथे डायनासोर आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार केलेले आहेत. आणि हे डायनासोर मुलांना तसेच सर्वच प्रेक्षकांना आकर्षित करून घेतात. तर असा सुंदर वॉटरफॉल आपण पाहत आहात. हा वॉटरफॉल पाहून आपण जसं पुढं जातो तसं इथं सगळीकडे आपल्याला लोकांची गर्दी दिसते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आर्किड म्हणजे इतक्या प्रकारची फुलं आणि इतक्या प्रकारचे इथल्या वनस्पती आहेत की त्या पाहून
सर्वजण अगदी थक्क होतात. तर हा डोम जवळजवळ 400 ते 500 फूट उंचीचा असून संपूर्ण बाजूने ह्याला काचेनी फ्रेमवर्क केलेलं आहे आणि वर जाण्यासाठी असे वेगवेगळ्या आकाराचे रस्ते आहेत आणि हे रस्ते जणू काही आकाशाला असे टांगलेले आहेत असंच आपल्याला वाटतं. आणि या रस्त्यावरून चालताना एक वेगळीच मजा प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. हे वेगवेगळ्या प्रकारचे डायनासॉरचे नमुने इथे ठेवलेले आपण पाहत आहात. तर असा हा क्लाउड फॉरेस्ट खूप सुंदर आणि आकर्षक आहे. इथे क्लाउड फॉरेस्ट असं नाव द्यायचं कारण म्हणजे इथे आर्टिफिशियल क्लाउड देखील तयार केले जातात आणि आपण ज्यावेळेला वर जातो त्यावेळेला आपण खरोखरच ढगांच्या वातावरणात आपण असल्याचं आपल्याला भास होतो. हा डायनासोर तर पाहून ते मुलं अगदी आवडतात कारण प्रत्यक्ष आपण खरोखर डायनासोर पाहतो तसंच आपण भाषेत असतो. तर आपल्या विशेष असा उद्देश असावा की जेणेकरून जे प्राणी आता नामशेष झाले ते लोकांना प्रत्यक्ष पाहायला मिळावे आणि ते पाहण्यासाठी इथे हुबेहूब त्याच्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत. आणि एक डायनासोर आहे ज्याची मान खूप उंच आहे आणि तो खासा खाली. तर असा हा डायनासोर देखील आपल्याला या क्लाउड फॉरेस्टमध्ये. आणि समोर आपण पाहत आहात हा क्लाउड फॉरेस्ट म्हणजे असा खूप मोठा असा मनोरा तयार केलेला आहे आणि वरपर्यंत जाण्यासाठी लिफ्टची सोय आहे. एका वेळी साधारण 8 ते 10 लोक बसू शकतील अशा 4 ते 5 लिफ्ट इथं आहेत जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना वर जाता यावं. आणि वर गेल्यानंतर मग आपण वरचा संपूर्ण सभोवतालचा सिंगापूरचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये आपल्याला मरीना बे सँड हे हॉटेल पाहायला मिळतं. तसं मर्लाईन आणखीन फ्लायर या आणि समुद्रकिनारा बीच हे सर्व वरून आपण पाहू शकतो. इथे जाण्यासाठीही प्रेक्षकांची लाईन लागलेली आहे आणि आता वर जाण्यासाठी आपण लिफ्टकडे असा हा रस्ता गेलेला आहे. ही समोर वनस्पती दिसते. या वनस्पतीला अशी टांगत्या एखाद्या फळासारखी किंवा एखाद्या बास्केटसारखी जी फळं लागलेली आहेत त्या फळामध्ये कीटक जाऊन बसतात आणि ते कीटक आत अडकून पडल्यानंतर ते जिवंत होऊ शकत नाहीत. अशी एक नॅचरल वनस्पती इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि ही जी टांगती बास्केटसारखी जी फळं आहेत या फळामध्ये ॲटोमॅटिक कीटक जाऊन बसतात आणि अशी निसर्गानंच बनवलेली ही फळं एक वेगळाच अनुभव देऊन जातात आपल्याला. तर हा प्रकार जनरली इतर कुठे पाहायला मिळत नाही पण इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. तर असे विविध प्रकारच्या वनस्पती ज्या आपण कुठंही पाहू शकत नाही किंवा ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत त्या आपल्याला इथं या क्लाउड फॉरेस्टमध्ये गार्डन बाय द बे या सिंगापूरमध्ये दिसू शकतात. हा बाहेरील परिसर आपण पाहत आहात आणि विविध रंगाची फुलं इथं आपल्याला अगदी मन आकर्षून घेतात. पण लिफ्टमधून वर गेल्यानंतर जेव्हा खाली पाहतो तेव्हा मुंग्यासारखी अशी माणसांची आपल्याला गर्दी दिसते आणि खालून हा स्काय वॉक कसा आहे किंवा हा
वरून येण्यासाठी रस्ता कसा तयार केलेला आहे याचं प्रत्यक्ष ज्यावेळेला आपण पाहतो तेव्हा खूप छान दिसतं. समोर हे मरीना बे सँड हॉटेल आपल्याला दिसतंय आणि आजूबाजूचा परिसर आपलं मन आकर्षून घेतो आणि अतिशय उत्कृष्ट असं हे दृश्य आहे जे आपल्याला सहजासहजी पाहायला मिळत नाही आणि सभोवती संपूर्ण काचा असल्यामुळं आपल्याला बाहेरील देखील देखावा अतिशय उत्कृष्ट असा वरून पाहायला मिळतो. आणि हा रस्ता देखील इतका आकर्षक आहे की त्या रस्त्यावरून चालण्याची देखील एक प्रकारचा वेगळाच अनुभव आपण घेत असतो. आणि हे सर्व पाहत प्रत्येकालाच ते फोटोग्राफी करण्याची नक्कीच इच्छा अनावर होते आणि सर्वजण फोटो घेत पुढं जात असतात. खाली आता पाहतात की खाली किती हे कसं दृश्य दिसतं आणि खालची लोकं कशी दिसतात किंवा सभोवताली असणारा मरीना बेचा हा नजारा डोळ्यात साठवून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडेल. तर हा रस्ता देखील किती सुंदर आणि छान बनवलेला आहे आणि त्यावरून चालताना देखील आपल्याला स्प्रिंग ॲक्शन होते. म्हणजे असा तो थोडाफार हलत असतो रस्ता आणि जसा एखादा झुलत्या पुलावरून आपण जातो तसा हा रस्ता चालत असताना ह्या रस्त्याची एक वेगळीच मजा आपल्याला अनुभवायला मिळते. आणि बाहेरील दृश्य देखील आपल्याला संपूर्ण या क्लाउड फॉरेस्टमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकतो. आणि इथली जी विविधता आहे वनस्पतींची ही आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही. जे आपल्याला इथे सिंगापूरमध्ये एका क्लाउड फॉरेस्टमध्ये एकत्र सर्व वनस्पती पाहण्याची त्यांनी सोय केलेली आहे. तर खरोखरच हा एक अजब असा नमुना म्हणायला हरकत नाही की जेणेकरून आपण जगातील जवळजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपण इथं पाहू शकतो. आता हा लिफ्टकडे जायचा रस्ता आहे आणि वाटेत इथं छोटे छोटे डायनासोर म्हणजे लहान असताना डायनासोर कसे दिसत असतील हे देखील आपल्याला समोर दिसत आहे. हे छोटे छोटे डायनासोर लहान असताना कसे दिसत असतील हे देखील आपल्याला जिवंत डायनासोरची पिल्लं असल्यासारखं वाटतं. कसं ओरडतोय येते अंगात आला.
इथे हे आपल्याला विविध प्रकारचे क्रिस्टल कसे तयार झालेले आहेत हे देखील पाहायला मिळतं. आणि हे पांढऱ्या कलरचे क्रिस्टल म्हणजे असे हे पाण्यामुळं तयार झालेले आहेत. आणि ते इथं आपल्याला पाहायला खूप आकर्षक असं हे क्रिस्टलचं देखील सेक्शन आहे. आणि ही गार्डन आतून कशी दिसते आणि खूप असं आकर्षित करणारी ही गार्डन आपल्याला दिसते. आणि बाहेर आल्यानंतर हा जो क्लाउड फॉरेस्ट आहे त्याचा आकार कसा आहे हे आपल्याला दिसते. आणि यामध्ये इतकं काही सामावलेलं आहे ते बाहेर गेल्यानंतर आपल्याला कल्पना देखील येत नाही. पण आतून प्रत्यक्ष ज्यावेळा आपण या क्लाउड फॉरेस्टमधून फिरतो त्यावेळा खरोखरच याची भव्यता आणि दिव्यता आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आपण सिंगापूरला जर गेलात तर गार्डन बाय द बे हे टुरिस्ट सेंटर पहा. आणि आपण न विसरता इथले सर्व फोटो व्हिडिओ देखील आपल्यासाठी संग्रहित करून ठेवावेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.